रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 बोलू नका माझ्याबरोबर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 म्हणा सर्वजण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 म्हणा सर्वजण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा थोडं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 अहो स्वामी कृपया देवायावरील करावा धीर सहज विवेक वह्या तुझ्या यशस्ते अहो स्वामी कृपया देवा यावरील करावा धीर यामुळे धरा राहते तरी रमती निरुपमा अहो स्वामी कृपया देवा यावरील करावा धीर आला भगासित तरी व्यवसाय परिराह भाव तुझ्या पायी काय चाले तुम्ही बांधरे दातारा वाहिली या भरवसून तिथं शरीर ते तरी शरीराचे धर्म नको देव वर्ण चुको मना चवड फिरवी ठाव बहु अस न घडो रस चिंतनाचा इंद्रिय करो ताकली व्यापार आवडीसी थार देई पायी तुका म्हणे नको देऊ काळ हाती येतो का फळते म्हणून काय चाले तुम्ही बांधरे दातारा वाहिली या भरवसून तिथं वारीच्या निमित्ताने जगद्गुरु संत श्री श्री तुकाराम महाराजांच्या या सभांचा विचार करावा असं वाटलं. चातुर्मास्याच्या समाप्तीच्या निमित्तानं शेवटच्या काळामध्ये आपल्या या सभांचं चिंतन झालेलं आहे, पण अभंगाच्या सगळ्या चरणाचा विचार झाला नाही. त्या दृष्टीने या सभांची सेवा वारीच्या निमित्ताने करावी असं वाटलं.
आणि वारीमध्ये ज्या भक्तिभावाचं निरूपण व्हावं, या भक्तिभावाचंच निरूपण या अभंगामध्ये विशेष रीतीने असल्यामुळं वारीमध्ये या अभंगाचा विचार व्हायला हरकत नाही असं वाटलं, म्हणून या अभंगाची सेवा आपण पाहणार आहोत. महाराजांनी या अभंगातून भगवंताच्या चरणाजवळ मागणी केली. तुकाराम महाराज मागतात, परमात्मा पंढरीनाथाजवळ मागतात आणि परमार्थाच्या दृष्टीने महत्तम तत्वाची मागणी करतात. म्हणून हे मागणं महत्वाचं आहे असं आपण विचार केला. काय असतं, मागणीच्या बद्दल विचार करायला लागलं तर मागणारा कोण, मागितलं काय आणि मागतो कोणाजवळ याच्यावर सगळं मागणीचं महत्व अवलंबून असतं. सामान्य माणसाला काहीतरी मागितलं, सामान्य माणसानं मागितलं आणि काहीतरी फलतूस वस्तूची मागणी केली तर ते मागणं महत्वाचं आहे आणि त्याचा विचार करावा असं आपल्याला म्हणायचं कारण नाही. रस्त्यावर प्रवास करता करता एका सामान्य प्रवाशानं दुसऱ्या सामान्य प्रवाशाने बिडी मागितली, काय त्याचा विचार करायचं काही कारण आहे का? आपण इथे व्यासपीठावर बसून पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर त्याचे चिंतन करावं असं त्या मागणीमध्ये आहे काय? सामान्य माणूस मागतो, सामान्याला मागतो आणि सामान्य वस्तू आणि तुच्छ वस्तू मागतो, त्याचा विचार करायचं कारण नाही. पण मागणारा मोठा आहे, मागितलेली वस्तू ही मोठी आहे आणि याच्याकडे मागायला लागला तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा त्या मागण्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तुकाराम महाराजांचं मागणं परमात्मा पंढरीनाथाकडे चाललेलं मागणं आणि भावभक्तीचं मागणं असं हे मागणं असल्यामुळे हे मागणं महत्वाचं आहे असं आपला विचार चालू होता. काय मागण्याच्या संदर्भात विचार करत असताना मागणं हे तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाच्या ठिकाणी संभवतं का, असा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला नेहमी पाहायला सापडतो. कारण मागण्यामध्ये अपूर्णता सिद्ध होते. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला समजा 10 रुपये जर मागायला लागलो तर त्याचा अर्थ काय होतो, माझ्याजवळ 10 रुपयेही नाही, मी 10 रुपयाच्या दृष्टीने हे अपूर्ण आहे असं श्रेष्ठ मी 10 रुपयाची मागणी करीन का? अर्थ असा झाला की बाबा मागणीला अपूर्णता सिद्ध होते. मग तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांनी जर काही मागायला सुरुवात केली तर त्यांच्या जीवनाला अपूर्णता आहे असं त्याचा अर्थ करायचा काय? कारण अपूर्णता तर त्यांच्या जीवनामध्ये नाही. कारण त्यांचं वर्णन करत असताना, साधू पुरुषाचं वर्णन करत असताना महात्मा नस्तमाम पार्थ दैवीन प्रकृती माश्रितः या श्लोकावर भाष्यरितानं ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केलंय, जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवनी झाले शांतीसे आले पालव नव्हे. ते ज्ञानगंगे नहाले शांतीसे आले पालव नव्हे याचा मला आता काही विचार करायचं कारण नाही. पण पूर्णता जीवनी झाले, संपूर्णतेचं भोजन घेऊन तृप्त व्यक्तीला प्राप्त झालेला हा तुकाराम महाराजांसारखा महात्मा असतो. आता ज्याच्या जीवनामध्ये पूर्णतेचं भोजन आहे, पूर्णाचं जेवण नाही तर पूर्णतेचं जेवण आहे आणि या पूर्णतेच्या जेवणाच्या योगाला ज्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली आहे, झाले म्हणजे तृप्त झाले आणि तृप्ती प्राप्त झाली म्हणजे निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली. पंचरशिकारांनी तृप्तीचा 2 पद्धतीचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. एक सांकुशा तृप्ती आणि दुसरी निरंकुशा तृप्ती आहे. सांकुशा विषय तृप्ती ही यन तृप्ती निरंकुशा. पंचरशिकार असं सांगतात की बाबा विषयाच्या भोगानं मनुष्याला काही काळ तृप्तता निर्माण होते, पण ही विषयाच्या भोगानं आलेली जी तृप्तता ही सांकुश आहे. विषयांतराची कामना निर्माण झाल्याबरोबर या विषयाच्या भोगानं आलेली जी तृप्तता आहे त्याला अंकुश लागतो, ती तृप्तता संपते, संपुष्टात येते, थांबते असाच विचार आहे. उदाहरणार्थ आपल्याला पाहायचं झालं तर मला समजा जेवणाची इच्छा झाली, मला जेवण मिळालं, पोटभर जेवण मिळाल्याच्या नंतर मला तृप्ती आली की नाही, आणि की सांगत चला मला थोडंसं आले, हा माझं पोटभर जेवण झाल्याच्या नंतर मला तृप्तता आली, पण आलेली ही तृप्तता दुसरी काहीतरी मला कामना निर्माण झाल्याच्या नंतर टिकणार आहे का याचा विचार करा. मला जेवण मिळावं वाटत होतं, ऐका, मला जेवण मिळावं वाटत होतं, तोपर्यंत मी अतृप्त होतो. जेवण मिळालं, माझं पोट भरलं, तेव्हा मला तृप्तता आली. पण ही तृप्तता आल्याच्या नंतर मला समजा पान खायची इच्छा झाली तर त्या पान खायच्या इच्छेबरोबर माझी पहिली तृप्तता टिकली का? सांगा सांगा ना. हो नाही म्हणत चला त्याच्याशिवाय मला बोलता येत नाही बरं का. हा पुढची काहीतरी कामना निर्माण झाली, समजा जाऊ द्या आज एकादशी आहे त्याचा आपल्याला विचार करायचं कारण नसलं तरी उदाहरणात पाहायला हरकत नाही बरं का. जेवणाची इच्छा झाली होती तेव्हा अतृप्तता होती, जेवण मिळालं तेव्हा तृप्तता आली होती, पण ही आलेली तृप्तता विषयांतराची कामना, दुसऱ्या विषयाची कामना झाली, ताक प्यावं वाटले, जेवणाच्या नंतर काहीतरी फळं खावी वाटली किंवा तांदूळ सेवन करावं वाटलं तर त्याच्या योगाने माझी ही आलेली पहिली तृप्ती जर संपत असेल, थांबत असेल, त्या तृप्तीला मर्यादा येत असेल, त्याला जर अंकुश लागत असेल तर ही विषयाच्या भोगाला येणारी तृप्ती सांकुशा की निरंकुशा तृप्ती? सांकुशा तृप्ती, त्याला अंकुश लागतो. पण ब्रह्मबोधानं ऐका, परमात्मा प्राप्तीनं महात्मा एकदा तृप्त झाला, माझा अंतःकरण तृप्त आहे असं महात्म्याने एकदा सांगितलं, त्याला ढेकराला पूर्ण त्याचा उद्गार त्याच्या मुखातून बाहेर पडला की अशा त्या महात्म्याच्या ठिकाणी ब्रह्मबोधानं निर्माण झालेली जी तृप्ती आहे, तो ब्रह्मबोध झाल्याच्या नंतर त्याला दुसरी कोणतीही कामना त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. विषयांतराची कामना निर्माण झालीच नाही तर याची तृप्ती थांबायचं कारण नाही. म्हणून ब्रह्मबोध संपन्न महात्म्याच्याकडे असलेली जी तृप्ती आहे ही निरंकुशा तृप्ती आहे. आपली तृप्ती थांबणारी, महात्म्याची तृप्ती न थांबणारी असा विचार असल्यामुळं ही निरंकुशा तृप्ती, न थांबणारी तृप्ती
ही महात्म्याला सिद्ध झालेली असते असा विचार आहे. मग आता ज्याच्या ठिकाणी निरंकुशात वृत्ती सिद्ध आहे, ऐका, जो पूर्ण त्याचं भोजन घेऊन तृप्ततेला प्राप्त झालेला आहे असा जो महात्मा, त्या महात्म्याच्या ठिकाणी मागणं संभवतं का? मागणं तर अपूर्णतेमध्ये आहे, साधू तरी पूर्ण आहे. मागणं तरी अतृप्ततेमध्ये, साधू तरी निरंकुशात वृत्तीला प्राप्त झालेला आहे. मग जो निरंकुशात वृत्तीला प्राप्त झाला, जो पूर्णतेला प्राप्त झाला, पूर्णतेचं जीवन घेऊन जो तृप्त झाला, अशा महात्म्याच्या ठिकाणी मागणीचा संभव कसा? एक तर तुकाराम महाराजाला अपूर्ण म्हणा, ते मागता ते पाहिल्याच्या नंतर त्यांना अपूर्ण म्हणा, त्यांना म्हणताना तुम्ही पूर्ण म्हणता, निरंकुशात वृत्ती सिद्ध आहे म्हणता, आणि अशी निरंकुशात वृत्ती सिद्ध असणारे सुद्धा तुकाराम महाराज मागतात असं दाखवतात. काय उत्तर याचं? याची संगती काय लावणार असा काही लोकांचा प्रश्न असतो बरं का. अजून दुसऱ्या पद्धतीने विचार करा, मागणं हे चांगलं नाही. मागण्याच्या बद्दल विचार जर आपण करायला गेलो, मागणं व्यवहारतःही चांगलं नाही आणि मागणं परमार्थतःही चांगलं नाही. परमार्थतः मागणं चांगलं का नाही ते आपण आता पाहिलं, ते पूर्णतेला बाधा आणणार आहे म्हणून मागणं परमार्थतः चांगलं नाही. व्यवहारात मागणं चांगलं का नाही याचा विचार जर आपण केला तर व्यवहाराच्या दृष्टीनं मनुष्याचं जे काही महत्व आहे ते सगळं महत्व संपुष्टात आणणारी ही मागणी असते. माणूस कोणाच्या पुढे तरी काहीतरी हात पसरून मागायला लागला की लोक म्हणतात नाही हो आतापर्यंत बरंच होतं पण ते आता मागायला लागले म्हणजे त्याचं महत्व संपलं, असं लोकांचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळतं बरं का. एक सुभाषित आहे, त्या सुभाषितकारांनी कशाने काय संपतं याचा विचार फार छान रीतीने सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतं बरं का. त्यांनी छान पद्धतीने चिंतन आपल्या समोर ठेवलेली आहे. हे केलं म्हणजे हे संपतं, हे झालं म्हणजे हे संपतं, असं त्यांनी वर्णन त्या सुभाषितामध्ये दाखवलेलं आहे. विशाखंता गता मेघा प्रसूत्यंतंच यौवनम प्रणामांत सतांकोपहा याचनांतही गौरवम. पहिल्या 3 मुद्द्याचा मला विचार करायचा जरी नसला तरी सरळ सरळ सांगून जातो. विशाख नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं मेघ संपले, पाऊस संपला. विशाखांता गता मेघा प्रसूत्यंतंच यौवनम, स्त्रीची प्रसूती झाली की खऱ्या अर्थानं तिचं तारुण्य संपलं. प्रणामांत सतांकोपहा, सज्जनाच्या ठिकाणी कोप निर्माण व्हायचा नाही पण काही कारणवशात एखाद्या वेळेला सज्जनाच्या ठिकाणी कोप जरी निर्माण झाला तरी तो नमस्कार करेपर्यंत टिकतो. त्या सज्जनाला, त्या महात्म्याला, त्या साधू पुरुषाला नमस्कार केल्याच्या नंतर त्यांचा कोप संपून गेला. संताचा कोप नमस्कार करेपर्यंत टिकणारा बरं का. नमस्कार केला की साधूचा, संत म्हणजे तिथं पूर्णतेला प्राप्त झालेला महात्मा असा अर्थ घ्यायचाच नाही बरं का. त्या साधूच्या ठिकाणी निर्माण झालेला कोप प्रणामांत असतो, पाऊस सगळा विशाखांत असतो, स्त्रीचं यौवन हे प्रसूत्यंत असतं. त्याप्रमाणे विचार सांगत असताना शेवटी त्याने असं सांगितलं याचनांतम ही गौरवम. मनुष्याच्या अंतःकरणावर याचना करण्याची इच्छा झाली, मागायची इच्छा झाली. गौरव म्हणजे मोठेपण, हे त्याचं मोठेपण सगळं संपून गेलं असं समजा. याचनांतम ही गौरवम, जोपर्यंत याचना होत नाही तोपर्यंत मोठेपणा आहे आणि जेव्हा याचना व्हायला लागली तेव्हा मोठेपणाला बाधा आला, मोठेपण सगळं खलास झालं, त्याचा अंत झाला, असं या सुभाषितामध्ये वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि अन्य सुभाषितामध्ये सुद्धा मनुष्य मागणी करायला लागला म्हणजे त्याच्या ठिकाणच्या सत्तत्वाचा ऱ्हास कसा होतो याच्याबद्दलची बरीचशी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात बरं का. एका सुभाषितकाराने सदृष्टांत म्हणजे दृष्टांतासहित आपल्याला असं सांगितलं की मनुष्य मागायला लागला की त्याला लहान व्हावं लागतं. याचना ही पुरुषस्य महत्त्व नाशयत देखील मेव तथा हे सद्य एव भगवानपि विष्णु वामनो भवति याचितुमिच्छम्. याचना ही पुरुषस्य महत्त्व नाशयते अखिलमेव नाशयते. याचना करणे म्हणजे मागण्याची इच्छा मनुष्याला झाली की त्याचा मोठेपणा संपूर्णपणे खलास होणार आहे, याच्यामध्ये संशयच नाही. कोणाचे महत्त्व राहत नाही. मनुष्यानं हात पसरला की त्याचं महत्त्व खलास झालं असं समजा. कशावर याला उदाहरण तरी काय दिलंय, सद्य एव भगवान अपि विष्णु. याला उदाहरण देत असताना असं सांगितलं अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला भगवान महाविष्णू, त्या महाविष्णूला मागण्याची जेव्हा इच्छा झाली, त्या लक्ष्मीपतीला मागण्याची जेव्हा इच्छा झाली, बलीकडे जाऊन त्याच्या यज्ञामध्ये काहीतरी याचना करावी असा भगवंताचा जेव्हा विचार झाला तेव्हा त्या देवाला सुद्धा वामन व्हावं लागलं. त्याने बोला वामनो भवती याचितुम इच्छन. याचितुम इच्छन, याचना करण्याची इच्छा करणारा तो भगवान, त्याला सुद्धा वामन व्हावं लागलं. आणि वामन व्हावं लागलं म्हणजे लहान व्हावं लागलं. गुटका, वामन शब्दाचा अर्थ आहे गुटका. गुटका खुजा लहान त्याला व्हावं लागलं. आता याचनेची इच्छा झाल्यावर आहे का देवाला सुद्धा जर वामन व्हावं लागेल, गुटका व्हावं लागत असेल, खुजा व्हावं लागत असेल म्हणजे मोठेपणा त्याचा सुद्धा जर खरास होत असेल तर मग आपला सामान्य माणसाचा याचना करण्याची इच्छा झाल्याच्या नंतर मोठेपणा शिल्लक राहील असं कसं म्हणतायत बोला. मागणी करायची इच्छा, मागायची इच्छा झाली की संपलं, माणसाचं मोठेपण सगळं खलास झालं. अशा उपजावी अनंत असे नीच वामनत्व आले ते असे. नाथ महाराजांनी या सुभाषिताप्रमाणेच आपल्याला चिंतन सांगितलेलं पाहायला सापडतं. भगवंताच्या अंतःकरणामध्ये मागण्याची इच्छा झाल्याच्या नंतर त्या अनंताला आशा उत्पन्न झाल्याच्या नंतर नीच वामनत्व आले ते असे. हलकेपणा भगवंताला आला, नीचपणाला म्हणजे हलकेपणाला, वामनत्व आलं म्हणजे खुजेपण भगवंताला आलं, अशी अवस्था आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे मागणं
हे महत्व खलास करणार आहे. मागण्याने महत्व खलास होतं. मग व्यवहाराच्या दृष्टीने महत्व कमी होणं चांगले का? बोलत चला. हा व्यवहाराच्या दृष्टीने महत्व खलास होणं चांगलं नाही. मग व्यवहाराच्या दृष्टीने महत्व खलास होणं जर चांगलं नसेल आणि याचनेनं जर महत्व खलास होत असेल तर व्यवहार हा मागणं चांगलं आहे म्हणता का? बोला नाही. आता परमार्थाच्या दृष्टीने पूर्णतेला बाधा आणणारं असं जर मागणं असेल आणि मागण्याच्या योगानं पूर्णता गेली, पूर्णता हीच परमार्थाच्या दृष्टीने महत्वाची असेल तर त्या परमार्थाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या पूर्णतेला बाधा आणणारं असं मागणं असल्यामुळे हे मागणं चांगलं आहे असं म्हणता का? म्हणता येत नाही. परमार्थातही मागणं चांगलं नाही, व्यवहारातही मागणं चांगलं नाही. या मागण्याच्या युगानं मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या अनेक सत्तत्वाचा ह्रास होतो. असं एक वाक्य मी आता जाता बोलून आलो होतो. त्याच्यात चिंतन करा. मनुष्याने मागाय करता तोंड पसरलं, देव म्हणून तोंड वेंगाडलं. एकदा त्याचं मुख असं उद्धृत झालं म्हणजे उद्घाटित झालं म्हणजे तोंड उघडलं गेलं. दे हा शब्द उच्चारण्याकरता माणसाचं तोंड जेव्हा उघडलं जातं ना, एक सुभाषिताने असं चिंतन केलंय. सुभाषित नाही, ते स्मृतिवचनच आहे. त्या स्मृतिवचनामध्ये असा विचार आपल्याला पाहायला पडतो. मनुष्यानं देव म्हणून मागाय करता तोंड उघडल्याबरोबर त्याच्या मुखातून 5 देवता त्याच्या शरीरामध्ये असलेल्या निघून जातात. निघून जातात. कोण कोण निघून जातं बघा. त्या सुभाषितकारांनी केलेलं वर्णन आपल्याला सांगतो. देही ती वचनम श्रुत्वा हृदिस्थाः पंचदेवताः मुखा निर्गत्य गच्छन्ति. देही मग मला काहीतरी दे, अशा पद्धतीचं वाक्य मनुष्यानं उच्चारलं. ते उच्चारलेलं वाक्य हृदयातल्या देवतांनी ऐकलं. त्यानं देव म्हणायकरता तोंड वेंगाडले. हे त्या हृदयस्थ देवताला लक्षात आलं की त्या हृदयस्थ देवता हृदयातून निघून जातात. किती देवता आहेत त्या? पंचदेवताः, 5 देवता आहेत. हृदयामध्ये आपल्या कायम विराजमान असणाऱ्या प्रत्येक जीवाच्या हृदयात असलेल्या 5 देवता. पण मनुष्यानं मागाय करता तोंड उघडलं, दे हा शब्द माणसाच्या मुखातून त्याने ऐकला की या हृदयातल्या देवता निघून जातात. कोणकोणत्या देवता काय का? एकीचं नाव आहे श्री, दुसरीचं नाव आहे ह्री, तिसरीचं नाव आहे धी, चौथीचं नाव आहे धृती आणि 5वीचं नाव आहे कीर्ती. या 5 देवता आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत. त्याने बोला. श्री आपल्या हृदयात विराजमान आहे ना. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीच आपल्या हृदयात स्थान आहे की नाही? परमात्म्याने लक्ष्मीला वक्षस्थळावर स्थान दिलं, तो भाग वेगळा आहे. पण आपण लक्ष्मी नारायणाचे चिंतन करणारे म्हणजे लक्ष्मी सहित नारायण आपल्या हृदयामध्ये विराजमान असतो. याचा जर आपण विचार केला तर परमात्म्याच्या बरोबर श्री सुद्धा आपल्या हृदयामध्ये आहे की नाही? बोलत सर झोपू नका. हो म्हणत चला. हो नाही काहीतरी बोला ना मला. श्री हृदयामध्ये आहे. श्रीच्या नंतर दुसरी देवता आपल्या हृदयातली सांगितली ह्री. ह्री म्हणजे काय? लज्जा, आपल्याला वाटणारी लाज. बरं का? काहीतरी मनुष्याला संसाराची लाज असते, परमार्थाची परमार्थातली लाज असते, जनाची लाज असते, मनाची लाज असते, काहीतरी लाज असते की नाही आपल्याला. मग ही लाज आपल्या हृदयामध्ये असणारी देवता आहे की नाही? लाज ही लज्जा ही देवता आहे. आपल्या हृदयात विराजमान असणारी लज्जा नावाची देवता आपण देव म्हणून तोंड वासल्याच्या नंतर आपल्याजवळ राहील का? मागणाऱ्या माणसाच्या ठिकाणी लाज राहते का? निलाजरा व्हावं लागतं, त्याला निर्लज्ज व्हावं लागतं, तेव्हाच मागता येतं. म्हणजे काय? मागायची इच्छा झाली की हृदयातून जाणारी पहिली देवता श्री, मागायची इच्छा झाली की हृदयातून निघून जाणारी दुसरी देवता धी, त्याच्यानंतर तिसरी देवता सांगितली धी. धी म्हणजे बुद्धी. आपली बुद्धी सुद्धा मागायची इच्छा झाल्याच्या नंतर माणसाच्या हृदयातून निघून जाते. बघा, आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक बुद्धी आहे की? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सात्विक बुद्धी आहे. म्हणून शास्त्राने असं सांगितलं, आपल्या समोर प्राप्त झालेल्या कोणत्याही कर्तव्य कर्माचा माणसाने शास्त्राच्या आधारे विचार करून जेव्हा काम भागत नाही तेव्हा माणसाने शास्त्रवचन उपलब्ध नाही. हे करू की नाही? माझ्या समोर प्राप्त झालेले हे कर्म करायचे की नाही याच्याबद्दल शास्त्रवचन नाही. कोणी मोठा माणूस आपल्याला आता सांगायला इथे उपलब्ध नाही. अशा अवस्थेमध्ये माणसाने करायचे की नाही याचा निर्णय कसा घ्यावा? हो, माणसाने शांत बसावं. शास्त्राने असं सांगितलंय, माणसाने शांत बसावं, अंतःकरण एकाग्र करावं, आपली सात्विक वृत्ती जागी करावी आणि त्या सात्विक वृत्तीला विचारावं की बाई, हे माझ्या समोर आलेलं कर्म आहे, हे करायचे की नाही सांग. आणि करायचं की नाही सांग हे अंतःकरणाला विचारल्याच्या नंतर त्या सात्विक अंतःकरणानं ते कर्म करायला तुम्हाला जर सांगितलं तर ते कर्म करायचं. आणि सात्विक अंतःकरण हे कर्म करू नको म्हणत असेल तर ते कर्म करायचं नाही. भागवतामध्ये याच्याकरता वचन आहे, मनः पूतं समाचरेत्. आपल्या अंतःकरणाने, मनाने क्रिया गाळून घ्यायचे. पाणी जसं कपड्यानं गाळून घ्यायचं ना, वस्त्रपूतम जलम पिबेत असं जसं आहे त्याप्रमाणे मनःपूतम समाचरेत्. पाणी गाळायकरता वस्त्राचा जसा वापर आहे त्याप्रमाणे कर्म गाळून घेण्याकरता, ते शुद्ध करून घेण्याकरता सात्विक अंतःकरणाचा उपयोग आहे. सात्विक अंतःकरण वृत्ती ही धी आपल्या अंतःकरणात असणारी एक देवता आहे. पण माणसाला मागायची इच्छा झाल्याच्या बरोबर हृदयातली ही सुद्धा देवता निघून जाते. असा विचार आहे. कोणकोणत्या देवता चालल्या बघा. किती देवता गेल्यात? झोपेमध्ये कमी जास्ती जातील त्याच्याकरता जागेला
देवावर लक्ष ठेवा. हा एखादी देवता जाऊन उपयोग नाही. म्हणजे सगळ्या देवता सांभाळायचे की नाही आपल्याला. देव म्हणलं यांना म्हणजे हृदयामध्ये सांभाळायचं काम आहे की नाही. जाऊ देऊ नये याच्याकरता मागायची इच्छा झाल्यावर कोण कोण जात हे लक्षात ठेवा. कोण कोण चाललं. हा मागायची इच्छा झाली की पहिली देवता निघून गेली. कोणती गेली हो? श्री. हा जागेत बरं का. त्याच्यानंतर दुसरी देवता कोणती गेली? ही लज्जा. तिसरी देवता कोणती गेली? ही. त्याच्यानंतर धृती. सात्विक धैर्य. मनुष्याच्या ठिकाणी असणारं सात्विक धैर्य हे सुद्धा मनुष्याच्या अंतःकरणात असलेली एक शुद्ध देवता. आणि ही देवता सुद्धा मागायची इच्छा झाल्याच्या नंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. विचार करा, सात्विक धैर्य असलं म्हणजे मनुष्याला आपण करतो ते बरोबर आहे हे निश्चित कळतं. सात्विक धैर्य नसलेल्या माणसाला आपण काय करतो तर हे बरोबर आहे का चूक आहे याचं भान राहत नाही बरं का. सात्विक धैर्य असलेल्या माणसाला ऐका, विपत्तीचा कसाही प्रसंग जरी आला तरी आपलं चुकलं नाही, आपलं बरोबर आहे. समोरच्या माणसाने आपलं बरोबर असताना जरी आपल्याला त्रास दिलेला असला तरी हा त्रास टिकणारा नाही. त्याच्याही अंतःकरणात पुढे चालून माझी गोष्ट चुकलेली नाही हे लक्षात आल्याच्या नंतर आदरभाव निर्माण होणार आहे. हे सात्विक धैर्य असलेल्या माणसाला जाणवत असतं. मी उदाहरण आपल्याला सांगतो. बलिराजाकडे भगवान गेले, दान मागितलं. त्रिपाद भूमीचं दान बलिराजानं दिलं. बलिराजाला भगवंतानी बांधून टाकला आणि बांधलेल्या अवस्थेत असलेल्या त्या बलिराजाच्या अंतःकरण वृत्तीचा विचार करा. तो सात्विक धैर्यात होता की नाही होता. म्हणून बलिराजाने भगवंताला शांतपणाने प्रश्नोत्तर केले. भागवतामध्ये ती प्रश्नोत्तर नाही आहेत पण संतांनी काही इतरत्र ते प्रश्नोत्तर रंगवलेली आपल्याला पाहायला सापडतात. भगवान बलीला विचारायला लागले, बली अरे मोठ्या गप्पा मारत होतास म्हणे 3 पायाची जागा घेऊन काय करता. आता 2 पायाने सगळं भूमी आणि अंतरिक्ष व्यापून टाकलंय. तिसरा पाय ठेवायला मला जागा सांग. तिसरा पाय कुठं ठेवायचा बोल. बलीला भगवंतांनी बांधलंय. ज्ञाती बांधवाने त्याचा त्याग केला. सगळे त्याचे निर्भरसना करतात. अशी सगळी बलीची अवस्था झालेली असताना आपण बद्ध आहोत, निर्भरसित आहोत. आपले लोक निंदा करायला लागले. आपल्याला ज्ञाती बांधवांनी सोडलं. ही सगळीच्या सगळी निमित्त मनुष्याला भय निर्माण करणारे की नाही बोला. आपल्याला शत्रूंनी बांधलं, भय निर्माण होतं की नाही. माणूस डगमगतो की नाही. डगमगतो. आपल्याला कोणी निंदा करून आपले बोलायला लागला माणूस डगमगतो की नाही. सांगा मला, बोला हो नाही म्हणा. आपल्याबद्दल हे सगळं प्रतिकूल वातावरण निर्माण झालेलं असताना सुद्धा बलिराजा मात्र शांत शांत शांत. भगवान बांधून त्याला बोलतात, दरडावून बोलतात. तिसरा पाय कुठे ठेवायचा सांग बलिराजा म्हणतात. तेव्हा बलीनं देवाला सांगितलं म्हणे, देवा तुम्हाला तिसरा पाय ठेवायला जागा सांगतो पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. धर मोठं की धनवान मोठा. सांगा, धर मोठं की धनवान मोठा. भगवंतांनी पुन्हा दटवून त्याला विचारलं म्हणे, मूर्खा काय चाललंय का म्हणे. मी तुला काय बोलतो तू मला काय काही प्रश्नोत्तराची वेळ आहे का बाबा. आपण काय चिंतन करायला बसलो का बाबा. मी झोपलं तुम्हाला उठवायकरता प्रश्न विचारतोयस का बाबा. भगवान बोलले बरं का बलीला. मी बोलत नाही तुम्हाला. भगवंतांनी विचारलं बाबा ही प्रश्नोत्तराची वेळ ना. इथं तुला मी मागायला आलो, तू मला दान दिलं, ते दान पूर्ण करण्याचा माझा प्रश्न आहे. मी म्हणतोय तुला की बाबा दुसरा पाय ठेवून मी अंतरिक्ष व्यापलं. पहिल्या पायानं भूमी, दुसऱ्या पायानं अंतरिक्ष व्यापलं. तिसऱ्या पायाची जागा तू देतो म्हणालास. कुठं ठेवायचा तिसरा पाय बोल. बलिराजाने सांगितलं, देवा हा तिसरा पाय कुठं ठेवायचा याचं उत्तर देण्याकरताच मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. धन मोठा असतं की धनवान मोठा. देवाने विचारलं या प्रश्नाचा संबंध काय. देवा या प्रश्नाचा संबंध आहे म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. किती सात्विक धैर्य जागे बघा बलिराजाचं. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना परमात्मा वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा दटावून विचारत असताना, बोलत असताना, तिसरा पाय कुठं ठेव बोलत असताना बलिराजा म्हणतो, देवा तिसऱ्या पायाची जागा दाखवायलाच मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे. सांगा मला धन मोठा असतं की धनवान मोठा असतो सांगा. भगवंताने विचार केला. हा आपला हे का सोडत नाही. याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. देवाने सांगितलं धनापेक्षा धनवान मोठा असतो. देव नक्की ना. धनापेक्षा धनवान मोठा असतो हे नक्की ना. भगवंताने सांगितलं हो म्हणे धनापेक्षा धनवान मोठा असतो. संपत्ती ज्याच्याकडे आहे त्या संपत्तीचा जो मालक आहे तो त्या आपल्याजवळ असलेल्या संपत्तीच्या पेक्षा मोठा असतो. मग बलिराजाने सांगितलं, देवा आता तुम्ही पहिला पाय ज्या पृथ्वीवर ठेवला ते पृथ्वी या बलीचं धन. दुसऱ्या पायाने जे अंतरिक्ष तुम्ही व्यापलं की दुसऱ्या पायाने व्यापलेली अंतरिक्षाची जागा हे सुद्धा बलीचं एक प्रकारचं धन आहे. आणि या दोन्ही पावलानं तुम्ही व्यापलेल्या धनाचा स्वामी असलेला हा बलिराजाचा देह. हा बलिराजाचा देह म्हणजे धनी आहे, स्वामी आहे, धनाचा स्वामी आहे. आणि धन मोठं नसतं तर धनवान मोठा असतो असं तुम्ही बोललात ना. पहिल्या पायानं व्यापलेल्या पृथ्वीपेक्षा, दुसऱ्या पायानं व्यापलेल्या अंतरिक्षापेक्षा आणि या दोन्ही पायानं व्यापलेल्या पृथ्वी आणि अंतरिक्षापेक्षाही जर मोठा कोणी असेल तर या धनाचा स्वामी मी बलिराजाचा देह हा बलिराजाचा देह हा सगळ्यात मोठा आहे. देवा तिसऱ्या पायाला 2 पायानं व्यापलेल्या जागेपेक्षा मोठी जागा मी दाखवली. ठेवा माझ्या मस्तकावर पाय ठेवा. देवा हे बलिराजाचं बोलणं आहे. ऐका
या बळीराजाच्या बोलण्यामध्ये सात्विक धैर्य बरीच्या ठिकाणी पाहायला सापडतं की नाही. कशीही परिस्थिती आली, ऐका, ज्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं चूक वर्तन झालेलं नाही त्याच माणसाचं विपत्तीच्या काळामध्ये सात्विक धैर्य जागा असतं. ज्याची चूक झाली त्याचं सात्विक धैर्य जागा राहत नाही असा विचार आहे. मला सांगायचं काय, सात्विक बळीच्या ठिकाणी दिसून येणारं हे सात्विक धैर्य जे ही एक आपल्या हृदयामध्ये विद्यमान असणारी देवता आहे. आणि मनुष्याला मागायची इच्छा झाल्याबरोबर मनुष्याच्या हृदयातली ही सुद्धा देवता निघून जाते. किती देवता गेल्या? 4 गेल्या. कमी जास्त झोपेत जाऊच देऊ नका. पहिली देवता आहे श्री, दुसरी देवता आहे ही, तिसरी देवता सांगितली धी, ही म्हणजे बुद्धी, आणि चौथी देवता आता आपण पाहिली धृती म्हणजे सात्विक धैर्य. आता 5वी एक देवता आपल्याला पाहिजे, हृदयातून निघून जाणारी. मागायची इच्छा झाली, मनुष्यानं मागाय करता दे म्हणून शब्द उच्चारला की त्याच्या हृदयातून निघून जाणारी 5वी देवता शास्त्रकारांनी सांगितली कीर्त. या कीर्ती, मनुष्याची कीर्ती हे सुद्धा मातीत मिसळते, निघून जाते. हृदयामध्ये विद्यमान असणारी कीर्ती नावाची देवता मागायची इच्छा झाल्याबरोबर मनुष्याच्या ठिकाणाहून निघून जाणार असेल. ऐका, त्या 5-5 देवताचा 5-5 देवताचं हृदयातून निघून जाणं म्हणजे 5 सत्तत्वाचा ऱ्हास होणं. हे घडलं कशानं? बोला, मागायची इच्छा झाल्यानं. मग मागायची इच्छा झाल्यावर लक्ष्मी जाते, मागायची इच्छा झाल्यावर लाज जाते, मागायची इच्छा झाल्यावर बुद्धी जाते, मागायची इच्छा झाल्यावर सात्विक धैर्य जातं, आणि मागायची इच्छा झाल्याच्या नंतर मनुष्याची जर कीर्ती निवृत्त होत असेल तर हे मागणं चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचं? बोला, वाईट म्हणावं लागेल ना. व्यवहाराच्या दृष्टीने विचार जर केला तर सत्तत्वाचा ऱ्हास करणारं मागणं, व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर महत्व खलास करणारं मागणं. त्याच्यामुळे व्यवहारामध्ये मागणं चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. ऐका, परमार्थाच्या दृष्टीने मागणं चांगलं का नाही? ते पूर्णतेला बाधा आणणार आहे म्हणून चांगलं नाही. व्यवहारात महत्व खलास करणारं, सत्तत्वाचा ऱ्हास करणारं असल्यामुळं ते मागणं व्यवहार दृष्टीनेही चांगलं नाही असा विचार आपल्याला करता येतो. मग तुकाराम महाराज का मागतात? बाबा, जे मागणं परमार्थाच्या दृष्टीने चांगलं ठरलं नाही, पूर्णता बाधित करायला लागलं, ते मागणं तुकाराम महाराजांनी का केलं? जे मागणं व्यवहाराच्या दृष्टीने महत्वाचं राहिलं नाही, ते महत्व आणि सत्तत्वाचा ऱ्हास करणारे ठरलं, ते मागणं तुकाराम महाराजांनी का केलं हा प्रश्न येतो. बरं का, याच्या पुढे चला अजून एका वेगळ्या पद्धतीने विचार करताना आपल्याला म्हणता येतं की हे मागणं तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाला तरी अभिप्रेत आहे का? आहे का? मागणं महत्व खलास करतं, परमार्थाच्या दृष्टीने गौण ठरतं, सोडून द्या. पण तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचा स्वभाव विचारात घेतला तर त्यांना मागणं अभिप्रेत आहे का? मागावं वाटतं का? याचा विचार जर केला कितीतरी अभंग तुकाराम महाराजांचे आपल्याला असे पाहायला सापडतात. त्यांना मागणं मान्य नाही असं त्याच्यातून दिसतं. हात पसरी गेले धिक त्याचे, ज्यांना हात पसरला त्याच्या जीवनाला धिक्कार असं म्हणे. भिक्षा पात्रावलंबने जळो जिनेला जिरवाणे, ऐसी असे नारायणी उपेक्षिजे सर्वथा. महाराजांनी केलेली ही वर्णन बघा. भिक्षा पात्राचं अवलंबन करणं, हातावरील भिक्षा पात्र घेऊन दुसरीकडे कुठेतरी काहीतरी मागायला जाणं, हे जगणं कसं आहे? महाराजांनी त्याचा गौरव कसा केलाय बघा. जळो जिने, या जिन्याला आग लागो, लाजिरवाणे, हे जगणं लाजिरवाणं आहे. आणि ऐसी असे नारायणी उपेक्षिजे सर्वथा. जो भीक मागणारा माणूस आहे त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी देवाकडे असं सांगून ठेवले, देवा अशाची तुम्ही उपेक्षा करा, किंवा तुमचा स्वभाव असा आहे की अशाची तुम्ही उपेक्षा करता. बरं का, ऐसी असे नारायणी उपेक्षिजे सर्वथा हे सांगणं म्हणा किंवा स्वभावाचं निरूपण म्हणा, काही असो, देवाचा असा स्वभाव आहे, मागणाऱ्या माणसाची देव उपेक्षा करतो. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलंय मागणाऱ्याची तुम्ही उपेक्षा करा. तुकाराम महाराज भिक्षा मागणाऱ्या माणसाच्या जगण्याला आग लागो म्हणतात आणि हे लाजिरवाणं जगणं आहे म्हणतात. या दोन्ही चारही पद्धतीने या वचनाचा विचार केल्याच्या नंतर मागणं चांगलं आहे, मागणं मान्य आहे, तुकाराम महाराज तरी मागणं स्वीकारतात असं आपल्याला म्हणता येतं का? तुकाराम महाराजांना सुद्धा मागणं अभिप्रेत नाही असाच विचार त्याच्यातून आपल्याला करता येतो. मागणं खरंच चांगलं नाही, मागण्याला हलकेपणा येतो. किती हलका होतो मनुष्य याचा विचार करताना एका सुभाषिताने फार चांगलं चिंतन केलं या संदर्भात. बरं का, जगातले हलके हलके पदार्थ मला सांगा. सगळ्यात हलकं काय आहे तुमच्या दृष्टीनं? जगात सगळ्यात हलकं काय? एक पदार्थाचं नाव सांगा मला. हलका हलका पदार्थ सांगा मला. हा, गवताची काडी. त्या गवताच्या काडीपेक्षा हलकं सांगा. याने आता सांगितलं ते बरोबर आहे, त्याच्यापेक्षा हलकं आहे काय? कापूस. गवताच्या काडीपेक्षा हलकं काही जर असेल तर काय? कापूस. एक काडी, वाळलेली गवताची काडी हलकी आहे की नाही? हलकी आहे की नाही सांगा ना. गवताची काडी हलकी आहे. बरं, कापूस हलका आहे की नाही सांगा? हलका आहे. कापूस त्याच्यातली सरकी वगैरे काढून टाकल्याच्या नंतर नुसता मोकळा केलेला कापूस हलका आहे की नाही? तो पिंजून ठेवलेला कापूस हलका आहे की नाही? हलका आहे. गवताची काडी हलकी आहे, कापूस हलका आहे. आता विचार करा, ही गवताची काडी आणि कापूस हे हलके आहेत, हे कशावरून आपल्याला लक्षात येतं? तर त्याचा विचार असा करता येतो आपल्याला. सुभाषितकारांनी केलेला विचार असा, अनेक कारणातून आपल्याला त्याचा हलकेपण लक्षात घेता येईल.
गवताची काडी हलकी का? वजनाला हलकी लागली. गवताची काडी हलकी का? ती पाण्यावर तरंगायला लागली. काय काय त्याची कारण सांगतात ते सांगा. पण सुभाषितकारांनी सांगितलेला त्या संदर्भातला विचार असा आहे की जो पदार्थ हलका आहे वायूला तो सहज उडवून नेता येतो. वायूने ज्या पदार्थाला सहज उडवून नेलं त्या पदार्थाला हलकं म्हणायचं. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि या निकषाने जर आपण पाहिलं तर गवताच्या काडीला वायू उडवू शकतो की नाही? गवताच्या काडीला वायू उडवू शकतो की नाही? वारं आल्यानंतर कुसळ उडलेली पाहता की नाही रानामध्ये? मग काय गवताच्या काडीला वारं उडवू शकतं की नाही? सांगत का नाही मला? उडवतो. गवताच्या काडीला वारा उडवतो. मग हलकं असल्यामुळं गवताची काडी हलकी असल्यामुळं वाऱ्याला ती उडवणं शक्य झालं. ऐका, त्याच्यापेक्षा हलका असलेला जो कापूस आहे, गवताच्या काडीपेक्षा हलका असलेला जो कापूस आहे, त्या कापसाला वायू उडवू शकतो की नाही? बोला. उडवू शकतो. मग सुभाषितकारांनी असा विचार केला, जगामध्ये हलकं हलकं काय आहे याचा विचार करत असताना पहिला हलका पदार्थ आमच्या डोळ्यासमोर आला काडी. त्या गवताच्या काडीपेक्षा हलका पदार्थ आमच्या डोळ्यासमोर आला कापूस. या कापसापेक्षा हलकं काही आहे का? सांगा जरा. कापसापेक्षा हलकं काही आहे का? त्या सुभाषितकारांनी आपल्याला असं सांगितलं, हात पसरून कोणाला तरी काहीतरी द्या म्हणणारा, मागणी करणारा माणूस हा कापसापेक्षा हलका आहे. बरं, जमतं का? बघा, आपला निकष इथं लागतोय का हे मला सांगा. नुसतं कापसापेक्षा तो हलका हे नुसतं सांगितलेलं ऐकून मान डोलावू नका. गवताची काडी हलकी, बरोबर. गवताच्या काडीपेक्षा कापूस हलका, बरोबर. कापसाच्या पेक्षा सुद्धा याचना करणारा माणूस हलका, बरोबर आहे का? हे सांगा ना. आपला निकष लागतोय का तिथं? बघा आता निकष काय ठरवलं आपण? हलक्या पदार्थाला वायू उडवणे. गवताच्या काडीला वारा उडवतो की नाही? हो, नाही म्हणा. हो, थोडं तुम्ही बोलत नाही, मला ते जमत नाही तसं. गवताच्या काडीला वायू उडवतो की नाही? उडवतो. त्याच्यापेक्षा हलका असलेला जो कापूस आहे त्याला वायू उडवून नेतो की नाही? नेतो. मग याच्या काला मागणी करणाऱ्या माणसाला वारं उडवून नेतं का? हलका कसं म्हणलं त्याला? कापसापेक्षा हलका कसं म्हणतात त्याला तुम्ही सांगा. निकष इथं बसला नाही. निकष बसला नाही. आपण ठरवलेला निकष बसला नाही इथं. बरं का? निकष बसला नाही. काय झालं? आपण निकष ठरवला वायूने ज्याला उडवून नेलं तो हलका, बरोबर आहे. निकष बरोबर आहे. पण तो बसवत असताना काडीच्या ठिकाणी बसला, काडी हलकी ठरली. कापसाच्या ठिकाणी बसला, कापूस हलका ठरला. याच्या काला त्याच्यापेक्षा हलका आपण म्हणायला लागलो, पण त्याला वायू उडवून नेत नाही ना. मग त्या वायूला त्या सुभाषितकारांनी विचारलं, तृणात लघुतरस्तुलः तुलादपीच याचकः वायुना खिन्न नीतोसौ. बाबा, गवताच्या काडीपेक्षा जगात गवताची काडी हलकी, तिच्यापेक्षा कापूस हलका. मग हलकी असलेली गवताची काडी वाऱ्यात उडवून नेतोस. हे वाऱ्या तू कापसाला सुद्धा उडवून नेतोस, पण त्या कापसापेक्षा हलका असलेला याचक मागणारा माणूस त्याला तू का उडवून नेत नाहीस बाबा? त्यानं सांगितलं, बरोबर आहे बाबा. वायू बोलायला लागला, तुझं म्हणणं बरोबर आहे. जगात हलकी काडी, बरोबर आहे. काडीपेक्षा हलका कापूस, बरोबर आहे. या दोन्ही पदार्थाला मी उडवतो, बरोबर आहे. पण या कापसापेक्षा हलका असलेला मागणी करणारा माणूस याला मी उडवून नेत नाही. त्याचं कारण वेगळं आहे. तो हलका आहे, त्याला उडवून नेता येतं. ते सगळं जरी खरं असलं तरी मी त्याला उडवून नेत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याला उडवून कुठंतरी मी जर घेऊन गेलो आणि जिथं ते त्याला ठेवलं तिथं त्याला ठेवल्याबरोबर तो हात पसरून मलाच म्हणेल, काहीतरी दे, काहीतरी दे. मामयं प्रार्थयेदिति, मला काहीतरी दे. वायूला सुद्धा भीती आहे, हा मला काहीतरी हात पसरून मागेल, म्हणून वायू त्याला नेत नाही. नाहीतर हलका नाही म्हणून उडवून नेत नाही असं समजू नका. तो हलकाच आहे. वायूला याचकाला उडवून नेणं शक्य आहे, पण तिथं गेल्याच्या नंतर हात पसरून त्याला वायूलाच हात धरून मला उडवून आणले ना बाबा. मी जिथं होतो तिथं मला काहीतरी मिळत होतं, आता इथं काही मिळायची व्यवस्था नाही, तू आणले ना ते काहीतरी, असं म्हणून त्याला हात पसरला तर काय घ्या, म्हणून मी त्याला उडवून आणत नाही. असं वायूनं दिलेलं उत्तर त्या सुभाषितकाराने रंगवून सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला सांगायचं काय, हा वायूचा आणि सामान्य माणसाचा याचकाच्या संबंधाने झालेला जो संवाद आहे, त्या संवादातून सुद्धा आपल्याला याचकाचं महत्व कमी आहे हे लक्षात घेता येतं. याचक हलका, ही नाही मागणी करणाऱ्या माणसाची हीनता
वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेली पाहायला सापडते बरं का. विचार करा, याचना करणारा जो मनुष्य असतो ना, या याचना करणाऱ्या माणसाचं सगळं चित्र आपण जर पाहिलं, डोळ्यासमोर मागणी करणाऱ्या भिकाऱ्याचं चित्र जर आपण उभं केलं तर त्याचं आपल्याला सगळं काही चांगलं दिसतं का? काही चांगलं आहे का? मागणी करणाऱ्या माणसाच्या आणि 2 सुभाषित आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. त्या सुभाषितकारांनी रंगवलेलं भिकाऱ्याचं चित्र बघा, ते तुम्हाला चांगलं वाटणार आहे का सांगा. हा, मागणी करणारा म्हणजे भिकारी, त्या भिकाऱ्याचं चित्र सांगताना त्या सुभाषितकारांनी सांगितलं, भिक्षाशनम तलपि नीरसम एकवारम शय्याच भूः परिजन निजदेह मात्रम वस्त्रम सुजीर्ण शतखंडमयी च कंथा. शेवटच्या चरणामध्ये त्यांना एवढी दुर्दशा होऊनही तो भिकारी सुद्धा विषय वासना सोडत नाही असं चिंतन केलेलं आहे की शेवटचं चरण सोडून द्या. पण पहिल्या 3 चरणामध्ये भिकाऱ्याचं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं गेलं, हे चित्र पाहून भिकाऱ्याची अवस्था चांगली आहे म्हणता का मला सांगा. भिक्षाशनम, भिकाऱ्याला खायला काय मिळतं? भीक मागून जमा केलेलं अन्न. बरं, ते भीक मागून 10 घरी जाऊन भीक मागून जमा केलेलं अन्न, तर चव असते का? चव असते का? चांगलं चवदार ते अन्न लागेल का? तदपि नीरसम. कारण काय, या घरची एक चतवर भाकरी आहे, त्या घरचा मुठभर भात आहे, त्या घरचं वरण आहे, त्या घरची भाजी आहे, त्या घरची थोडी आमटी, काहीतरी असं भिक्षा मागून जमा केलेलं अन्न, हे सगळं एकत्रित केल्याच्या नंतर या सगळ्या वेगळ्या घरातून जमा केलेल्या वेगळ्या पदार्थाच्या एकत्रीकरणातून सिद्ध होणाऱ्या या भिक्षेच्या अन्नाला चव असते का? सांगा, चव असते का? नाही. मधुकरीनं मागितलेल्या अन्नाला चव आहे. कारण काय, ते अन्न सेवन करत असताना चवीची अपेक्षा नाही म्हणून भगवान बरोबर त्याच्यामध्ये चव आणतं बरं का. पण या भिकाऱ्याला भिक्षाशन करत असताना भिकेची अपेक्षा आणि चवीची अपेक्षा आहे म्हणून त्याला परमात्मा चव देत नाही. भिक्षाशनम, भीक मागून जमा केलेलं अन्न त्याला खावं लागतं, वाईट अवस्था आहे. ते नीरस अन्न त्याला सेवन करावं लागतं, वाईट अवस्था आहे. बरं, ते भीक मागून जमा केलेलं असो, ते नीरस असो, 2 वेळेला त्याला पोटभर खायला तरी मिळतं का? तदपि एकवारम, भिक्षाशनम तदपि नीरसम एकवारम. एकदा कसं तरी पोट भरायची पंचायत असते, मारामार असते, असं भिकाऱ्याचं चिंतन करा. शय्याच भूः, भिकाऱ्याला झोपायला काय हो? अंतरण कोणतं? त्याला पलंग आहे, त्याला मच्छरदाणी आहे, त्याला 7-7 गाद्या घालून झोपतायत नाही, काही नाही. शय्याच भूः, जमिनीवर त्याला कसं तरी लोळावं लागतं. बर, परिजन त्याच्या बरोबर सेवक, नोकर, चाकर, राजाच्या बरोबर, श्रीमंताच्या बरोबर जसे सगळ्या कामाला सेवक असतात, त्या भिकाऱ्याच्या बरोबर कोणी मला? निज देह मात्रम, केवळ स्वतःचा विचाराचा एकट्याचा देह असतो. शय्याच भूः परिजनो निज देह मात्रम वस्त्रम, बाकीचं सोडून द्या, खाणं सोडा, सेवक सोडा, शय्येचा विचार सोडा, पण अंगावरचं वस्त्र लज्जा रक्षणापुरतं जे आहे ते तरी धड आहे का? वस्त्रम सुजीर्ण शतखंडमयी च कंथा, अतिशय जीर्ण झालेली आणि शेकडो ठिकाणी जोडून तयार केलेली कांबळी कंथा हे त्याला वस्त्र म्हणून वापरायला मिळते. अशी जर भिकाऱ्याची दुर्दशा असेल तर अशी अवस्था धारण करून जे मागणं करावं लागतं ते मागणं चांगले म्हणता की वाईट आहे म्हणता? बोला ना, वाईट आहे. थोडं दुसरं चिंतन करा. मागणारा माणूस जो असतो ना, एक दुसऱ्या सुभाषितातला विचार सांगतो. त्या सुभाषितकाराने असं मागणारा माणूस आणि मरायला टेकलेला आसन्न मरण स्थितीतला माणूस या दोघांची तुलना केली. ऐका, काय आहे, मागायला निघालेला जो मनुष्य असतो त्याला मागताना अनेक लोक त्याची निर्भर्सना करतात. काय हातपाय चांगले धड दिसतात, मागे भीक मागायला लाज वाटत, कामधंदा करवत नाही का तुला, असं म्हणल्याच्या नंतर त्याला थोडस वाईट वाटतं की नाही? वाटतं की नाही? भिकाऱ्याला वाईट वाटतं. मग अशा अवस्थेमध्ये मनुष्य भीक मागणारा, काहीतरी नाईलाजानं भीक मागणारा, त्याला असं कोणीतरी निर्भरसेनेचं बोलल्याच्या नंतर त्याचं तोंड उतरतं की नाही? उतरतं. त्याच्या अंगाला थरकाप सुटतो की नाही? सुटतो. त्याला थरकाप आहे, त्याचं तोंड उतरलं, त्याची वाणी दी नाही की नाही? द्या रे बाबा, काहीतरी मला द्या रे बाबा, भीक वाढा बाबा, माय बाप तुम्ही कर्णाचे अवतार येतो, थोडं काहीतरी मला द्या हो, असं म्हणतो की नाही? तो दीना वाक, गदगद स्वर, हा स्वर त्याचा असा दाटून आलेला असतो, कंठ दाटून आलेला असतो. 4 चिन्ह सांगितले. त्याच्या अंगाला घाम आहे, त्याच्या अंगाला थरकाप सुटलेला असतो, त्याचं तोंड उतरलेलं असतं, त्याची वाणी दीन असते आणि त्याचा स्वर गदगद असतो. ही 4 चिन्ह भिकाऱ्याच्या ठिकाणी दिसणारी आहेत ना, त्या सुभाषितकारांना विचार केला, सांगितलं आपल्याला की ही 4ही चिन्ह मरणासन्न माणसाच्या ठिकाणी सुद्धा असतात. मरणे यानी चिन्हानी तानी चिन्हानी याचके, मरणाच्या काळामध्ये माणसाच्या ठिकाणी काय बघा, तुम्ही चिंतन करा. मागायला निघालेला जो भिकारी आहे याचक आहे, त्या याचकाच्या ठिकाणी वेपथू म्हणजे शरीराला थरकाप आहे. मरायला टेकलेला म्हातारा बघा, त्याच्या अंगाला थरकाप आहे की नाही? हो, झोपी चालला मरायला लागलेला माणूस हो 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 म्हणाल काहीतरी
थरकाप सुटला. थरकाप सुटणं, मरण, याचक आणि मरणासन्न दोघांच्या ठिकाणी दिसलं. मलिनम वक्त्रम, तोंड मलिन होणं, तोंड पडलेलं असणं. मरण टेकलेल्या माणसाचं तोंड पडलेलं असतं की प्रफुल्लित असतं? चेहरा टवटवीत असतो की कोमजलेला असतो? त्याचा कोमेजलेला असतो. का कोमेजलेला? मरण डोळ्यासमोर आहे ना, मग चेहरा प्रफुल्ल राहील कसा? मागायला आता संताचं वेगळं, साधू पुरुषाचं वेगळं. प्राप्त स्थितीला, जो पूर्ण स्थितीला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या अवस्थेचा विचार जर केला तर तिथं तर कधी दिसत नाही. पण थरथर कापणे याचकातही आहे, मरणासन्न माणसातही आहे. मलिन वक्त्र याचकातही आहे, मरणासन्न माणसातही. दीन वाणी याचकातही आहे, मरणासन्न माणसातही आहे. आणि गदगद स्वर, हा गदगद झालेला स्वर, दाटवणारेला कंठ हे मरण टेकलेल्या माणसातही आहे, याचकामध्ये आहे. अशी याचकाची आणि आसन्न मरण मनुष्याची तुलना या अवस्थेच्या दृष्टीने केलेली जर आपल्याला पाहायला सापडत असेल तर आसन्न मरण अवस्था चांगली नाही, आणि त्याच अवस्थेतल्या चिन्हाने युक्त असलेली अशी याचकाची अवस्था असल्यामुळे ही सुद्धा चांगली नाही असा विचार आपल्याला करावा लागतो. मग अशी चांगली नसलेली अवस्था धरून जे मागणं करायचं ते मागणं करणं तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाला अभिप्रेत आहे असं म्हणता येतं का? म्हणता येत नाही. मग तरी तुकाराम महाराज मागतात त्याची संगती काय असा विचार माणसाच्या डोळ्यासमोर असतो बरं का. अजून एक विचार करा, आपली अवस्था वेगळी आहे, सामान्य भक्ताची अवस्था वेगळी आहे, आणि तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाची अवस्था वेगळी आहे. आपलं देवाला समर्पण आणि देवाच्या पासून मागणं या संदर्भात चिंतन जर केलं तर आपलं देणं थोडं असतं, मागणं फार असतं, आहे की नाही? आपण देतो थोडं, देवाच्या जवळ मागणं फार करतो असं आपलं चिंतन, आपला स्वभाव असा आहे की नाही? आपण देवाला थोडं देतो, अगदी थोडं काहीतरी देऊन टाकायचं बस. पांडुरंगाला जात असताना एक गुटख्याची पुढील एक तुळशीचा हार, 2-4 पेढे नेले की माणूस म्हणतो वा वा वा, दुनिया दिली पांडुरंगाला. असं नाही. पांडुरंगाला समर्पण करताना जे आपण देतो ते अल्प, काहीही त्याला दिलं त्याच सगळं असताना त्याला समर्पण करताना आपण द्यायला लागलो देवाला, ही भावना ठेवणं सुद्धा बरोबर नाही. पण माणसाचा, सामान्य माणसाचा स्वभाव कसा? देणं थोडं, आणि ते थोडस देणं झाल्याच्या नंतर माणसं देवाच्या जवळ जे मागणं करतात ते थोडं असतं का? मागायचं थोडं का आपल्याला? नाही महाराज. देणं थोडं, मागणं अफाट, अशी आपली अवस्था. आपण देवाला काय देतो? मी उदाहरणानं सांगतो नेहमी. जुने कीर्तनकार लोक हे विनोदानं सांगतात बरं का. मी ऐकले जुन्या लोकांकडून. काय देतात माणसं देवाला? सत्यनारायणाची एक साधी पूजा करायची झाली तर त्या सत्यनारायणाला दिलं काय जातं बघा ना. 2 सडलेली विड्याची पानं बरं का, एक कुजलेली सुपारी. कुजलेली, आमचे गुरुजी सांगायचे ती सुपारी जर बडजीने खाल्ली तर त्याला जुलाबच झाला पाहिजे. असली कुचकी सुपारी. तुम्ही किराणा दुकानात जाऊन मागा ना, सुपारी दे म्हणून त्या दुकानदाराला विचारल्याबरोबर तो दुकानदार विचारतो तुम्हाला कशाला पाहिजे, खायला की सत्यनारायणाला? म्हणजे खायची सुपारी तुमच्याकरता चांगली असते आणि सत्यनारायणाची सुपारी भडजी करता जुलाबाची असते. त्याला ती सुपारी द्यायची ना, जी सत्यनारायणाला देताना सुपारी कशी कुचकी सुपारी, पानं कशी 2 सडलेली विड्याची पानं, एक कुजलेली सुपारी, आणि दोन्ही बाजूने गुळगुळीत झालेला, बाजारात कुठे चालणार नाही असं पैसा हुडकून ठेवायचा आणि तो देवाला द्यायचा. आणि एवढं समर्पण झाल्याच्या नंतर त्या देवाला मागायचं काय असतं? तर संकल्प मला एका दमात म्हणता येणार एवढा लांब असतो. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपरचतुष्पर सहितानां क्षेम स्थैर्य विजय आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थं समस्त मंगलावाप्त्यर्थम. दम घ्यायला लागला बघा मला. समस्त अभ्युदयार्थे निश्रेयस सिद्ध्यर्थम. सगळं मागायचं. काय काय? माझं कल्याण द्या, माझ्या कल्याणावर समाधान नाही, माझ्या कुटुंबाचं कल्याण द्या, कुटुंबाच्या कल्याणावर समाधान नाही, माझ्या मित्र परिवाराचं कल्याण द्या, मित्र परिवाराचं कल्याण मागून हे समाधान झालं नाही म्हणून माझ्या संबंधातल्या द्विपर चतुष्पर सहिताना 2 पायाच्या माणसाचं कल्याण द्याच द्या, पण 4 पायाच्या जनावराचं देवा माझ्या संबंधातल्या कल्याण करा. दुनियेचं कल्याण मागितलं पण दिलं काय रे? 2 सडलेली पानं, एक कुचकी सुपारी, गुळगुळीत पैसा. हे देणं थोडं, मागणं जास्त असं आपलं चाललंय. आणि साधू पुरुषाच्या जीवनाचा विचार जर केला तर त्याने दिलं सर्वस्व. काही संतांनी आपल्याजवळ ठेवून घेतले का बघा, आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. जे काही आपल्याजवळ असेल ते सर्वस्व साधू पुरुषांनी भगवंताला देऊन टाकलं, आणि जे दिलंय त्याच्या बदल्यात ते मागणं त्यांना ठाऊक आहे का याचा विचार करा. नाही मला मागणं नाही, देणं सगळं आहे. काय काय साधू पुरुष भगवंताला देतात त्याचा विचार भक्तिशास्त्राने फार चांगला सांगितलाय. आपल्याजवळ असलेलं काय काय देवाला द्यायचं असतं. ऐका, थोडं नुसतं ऐकून ठेवायला तरी हरकत नाही आपल्याला. काय काय देवाला द्यायचं असतं? पहिल्यांदा आपण प्राथमिक अवस्थेमध्ये देणं शिकायला लागलो की भक्तिशास्त्र सांगतं तुमच्याजवळ असलेली वस्तू देवाला द्यायला शिका. पहिलं वस्तू समर्पण, द्रव्य समर्पण, वस्तू समर्पण. वस्तू समर्पणाच्या नंतर दुसरं समर्पण आहे क्रिया समर्पण, आणि या क्रिया समर्पणाच्या नंतर येणारं तिसरं सर्वश्रेष्ठ समर्पण आहे तत्व समर्पण.
सगळं सगळं देवाला द्यायचंय ना, मग हे द्यायला शिका. काय द्यायचं? पहिल्यांदा वस्तू, त्याच्यानंतर काय द्यायचं? क्रिया, आणि त्याच्यानंतर काय द्यायचं? तत्व. हे सगळं देवाला द्यायचं. संतांनी हे सगळं दिलंय हे मला सांगायचं. एक 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 काय असतं, या वस्तू, क्रिया आणि तत्व याच्या बाबतीत विचार करत असताना अजून थोडासा भेदानं, तुलनेनं अधिक महत्वाच्या समर्पणाचा विचार करताना आपल्याला असं म्हणता येतं, पहिल्यांदा माणसानं एक वस्तू देवाला द्यायला शिकावं. एक वस्तू देणं सोपं की अवघड आहे सांगा? का देवाला द्यायला नको वाटतं का? बोलत सर, देवाला द्यायला एक वस्तू देवाला द्यायची आहे, समर्पण कर. एक तुळशीचं पान, एक कपसा पाणी, एक तुळशी दळ, एवढं देवाला द्यायचं. जर एवढा जगदानी मागे तुळशी दळ पान, एक तुळशीचं दळ त्या भगवंताला समर्पण करायचं. एक वस्तू आहे की नाही तुळशीचं दळ, घोटभर पाणी एक वस्तू आहे की नाही. मग ही वस्तू पहिल्यांदा काय करा, एक वस्तू द्यायला शिका. एक वस्तू देता देता आपल्याजवळ असलेल्या सगळ्या वस्तू द्यायला शिका. काय करायचं? पहिल्यांदा एक आणि नंतर सगळं. म्हणजे काय आहे, एक वस्तू देणं आपल्याला सुरुवातीला जड वाटतं, पण एक वस्तू द्यायचा अभ्यास झाल्याच्या नंतर हळूहळू सगळं देणं सोपं वाटेल की अवघड वाटेल सांगा? आता सोपं वाटतं. सगळ्या वस्तू द्यायला शिकल्याच्या नंतर, सगळ्या वस्तू समर्पण झाल्या, आता वस्तू समर्पणानंतर माणसाने क्रिया समर्पणाच्या विचारात यावं. आपल्याकडून घडणारी एक क्रिया देवाला देत चला. सुरुवातीला एक क्रिया देवाला द्यायची, आणि होता होता पुढे काय करायचं? सगळ्या क्रिया देवाला द्यायच्या. सगळ्या क्रियाही संपून गेल्या, वस्तूही संपल्या, क्रियाही संपल्या. आता देवाला द्यायला आपल्याकडे काय? आपल्याकडे असलेली तत्व, एक तत्व देवाला द्यायला शिका. आणि एक तत्व देता देता सर्वस्व तत्वाचं समर्पण भगवंताला करायला शिका. सगळं संपून गेलं, वस्तूही संपल्या, क्रियाही संपल्या, तत्वही संपले, की हा भक्त आणि तो परमात्मा दोघं वेगळे राहतच नाहीत अशी अवस्था त्याला प्राप्त होते. बघा, हा समर्पणाचा विचार आहे. वस्तू समर्पण तुम्हाला प्रमाणाने जर सांगायचं झालं तर वस्तू समर्पण, क्रिया समर्पण आणि तत्व समर्पण कसं आहे? गीतेमध्ये 9व्या अध्यायात भगवंतांनी क्रमाक्रमाने एकाच्या पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये एक समर्पण सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तिथं तत्व समर्पण नाही, पण वस्तू आणि क्रियेचं समर्पण सलग आलेल्या 2 श्लोकातून 9व्या अध्यायात देवाने सांगितलंय. पहिला वस्तू समर्पणाचा श्लोक तुम्हाला सांगतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरतम अश्नामी प्रयतात्मना. जो भक्त मला पत्र, पुष्प, फल, पाणी काहीतरी देतो ते सगळं मी घेतो. आता पत्र, पुष्प, फल, तोय वस्तू, क्रिया की तत्व? काय सांगा? पान, एक झाडाचं पान वस्तू आहे की नाही? गोडवर पाणी एक वस्तू आहे. पत्रम, पुष्पम, फलम, तोय या वस्तू समर्पणाचा विचार इथं पाहायला सापडतो. याचा पुढचा श्लोक बघा. या पत्रम, पुष्पम, फलम, तोयमच्या पुढचा श्लोक बघा. काय सांगितलंय तिथं? यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. देवाने सांगितलं, यत् करोषि अर्जुना, जे काही करशील, यत् अश्नासि जे काही तू खाशील, यज्जुहोषि जे काही हवन तुझ्याकडून होईल, ददासि जे काही दान तुझ्याकडून होईल, यत् तपस्यसि कौन्तेय जी कोणती तपस्या तुझ्याकडून होईल ते सगळंच्या सगळं मला समर्पण कर. इथं क्रिया सांगितल्यात की नाही? क्रियेचं समर्पण सांगितलं इथं. यत् करोषि क्रिया, यत् अश्नासि जे खाशील ती क्रिया, यज्जुहोषि जे हवन करशील हवन क्रिया, यत् तपस्यसि एक तपस्या क्रिया, ददासि जे देणं आहे ती सुद्धा एक दान देणं ही सुद्धा एक प्रकारची क्रिया. आणि या सगळ्या क्रिया मला देऊन टाक असं देवाने जे सांगितलं ते वस्तू समर्पण की क्रिया समर्पण? बोला, झोपूच नका. बर, आमची चातुर्मासातले तेवढेच लोक बोलतात, म्हणजे बाकीच्या लोकांना अजून झोप सुटत नाही असा अर्थ झाला. बरं, जाऊ द्या. वस्तू समर्पण आणि क्रिया समर्पण असं आपण प्रमाणाने पाहिलं. तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये वस्तू समर्पण जर पाहायचं झालं तर आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, हे वस्तू समर्पण आहे. क्रिया समर्पणाकरता तुकाराम महाराजांचं प्रमाण जर आपल्याला द्यायचं झालं तर जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, हे क्रिया समर्पण आहे. आणि तत्व आपल्या जवळ असलेलं एक एक तत्व देवाला देता देता सगळी तत्व देवाला द्यायला जे शिकायचं आहे त्याच्यामध्ये शरीर एक तत्व आहे, प्राण एक तत्व आहे, मन एक तत्व आहे, बुद्धी एक तत्व आहे, जीव एक तत्व. ही सगळी तत्व देवाला द्यावी लागतात की नाही? बोला. देह समर्पिले देवा वार काहीच न घ्यावा, पहिला गवा तुका म्हणे आनंदित देह समर्पिले, म्हणजे देह नामाच्या तत्वाचं समर्पण सांगितलं. वाणी देवाला द्यायची की नाही? समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी, पूजा होते मुक्ताफळी रस ओविया मुगळी, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याची आता काम नाही. हे वाणी समर्पण आहे. मन समर्पण देवाला करता येते की नाही? माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करीत आहे, धरोनिया बाही भवहा तारी जाता, हे अंतःकरणाचं समर्पण आहे. संतांनी जीवही देवाला देऊन टाकला. तुका म्हणे बळी
जीव दिला पाया तळी. आपला जीवही भगवंताला समर्पण करणारे भक्त आपल्याला पाहायला सापडतात. हे काय आहे हो? हे देह देणं, वाणी देणं, चित्त देणं, आपली बुद्धी देणं, बुद्धीचं समर्पण. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय. देवाने मन बुद्धीचं समर्पण सांगितलं. त्याप्रमाणे मन बुद्धी देवाला एखादा भक्त द्यायला लागला, किंवा तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, इथं प्राणाचं समर्पण सांगितलं, बळीने जीव दिला म्हणून सांगितलं. हे सगळं समर्पण कोणतं समर्पण आहे सांगा ना? तत्व समर्पण. आपल्याजवळ असलेली एक वस्तू देवाला देता देता सगळ्या वस्तू देऊन टाका. आपल्याकडे असलेली एक क्रिया देता देता सगळ्या क्रिया देऊन टाका. आपल्याकडे असलेलं एक तत्व देवाला देता देता सगळी तत्व आपल्याजवळ जी काही असतील ते भगवंताला समर्पण करून टाका. हे वस्तू, क्रिया आणि तत्वाचं समर्पण जर आपण पाहायला लागलो तर या सर्व समर्पणामध्ये सर्वश्रेष्ठ असलेलं जे तत्वाचं समर्पण आहे, त्या सगळ्या तत्वाच्या समर्पणापेक्षा सुद्धा महत्वाचं असलेलं जीवाचं समर्पण आहे. हे जीवाचं समर्पण ही भक्तांनी देवाच्या चरणाला केले की नाही? बोला. जीवही देवाला दिला ना. बळी जीव दिला पाया तरी असं महाराजांनी सांगितले ना. बळीनं जीव दिला. आणि असे जीव देणारे, जीवही देवाला समर्पण करणारे, सर्वश्रेष्ठ तत्वाचं समर्पण करणारे हे भक्त महात्मे देवाजवळ काही मागतात का? तुकाराम महाराजांना विचारा. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवणी ते काही न मागती. जीवभावही देवाला समर्पण केला, काही न मागती. देवाला काही मागत नाही. हा संतांचा स्वभाव तुकाराम महाराजांनी जर आपल्याला सांगितलं असेल तर ऐका. जे तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ समर्पण करणारा भक्त महात्माही, जीवभाव देवाला निवेदन करणारा भक्त महात्माही देवाजवळ काही मागत नाही असं सांगतात. त्या तुकाराम महाराजांना स्वतःच्या ठिकाणी भक्त पदवी अभिप्रेत असताना ते तुकाराम महाराज सर्वस्वाचं देवाला निवेदन केल्यावर ते मागतील का? बोला. मागतील का? संत मागतात का? मागत नाही. विचार करा. अनेक पद्धतीने आपल्याला याचं चिंतन करणं शक्य आहे. तुकाराम महाराजांनी सर्वस्व समर्पण केलं, काही मागितलं नाही. आपल्याला बघा, भक्त सर्वस्व देतात आणि भगवंताला काही मागत नाही. तर प्रल्हादाचं चरित्र, भागवतामध्ये आलेलं प्रल्हादाचं चरित्र सगळं बघा तुम्ही. काय झालं? हिरण्यकश्यपूच्या नाशासाठी भगवान स्तंभातून प्रगट झाले. त्यांनी हिरण्यकश्यपूला विदारण केलं, फाडून टाकला. हिरण्यकश्यपू फाटल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूच्या पोटातून ती आतडी काढून भगवंताने त्या आतड्याची माळ गळ्यामध्ये घातली आणि रागारुद्र अवस्थेमध्ये परमात्मा सभेमध्ये फिरायला लागले. म्हणे आता त्या भगवंताला शांत कोणी करायचं? देवानी हा नरसिंह नावाचा नवीन अवतार घेतला म्हणून सगळे देव दर्शनाला आले होते. पण सगळ्या देवांनी दुरून पुरे म्हणे आम्हाला पाय दर्शन नको म्हणे, मुख दर्शन पुरे. पांडुरंग आपला नरसिंह रूपात नाही. रामकृष्ण ध्यान वामन नरसिंही उग्र आणि सौम्य काहीच नाही असा असलेला बाबा, पण आपण मुख दर्शनावर समाधान मानतो. तर त्या बाबाने उग्र रूप धरल्याच्या नंतर बाकीचे देव सगळे त्याच्या मुख दर्शनात समाधान मानतील. बघा तुम्ही, पांडुरंग नरसिंह रूपात प्रगट होऊ द्या, आपल्याला जवळ जाऊन दर्शन घ्यायची इच्छा आहे का? बघा, चरण दर्शनाचा आग्रह करणाऱ्या माणसाला म्हणा आता ये बाबा, तो म्हणतो का मी जातो आता? म्हणतो नाही, बस आम्हाला याच्यात समाधान आहे. आता काय समाधान मानून करतो का? भगवंताच्या अशा नरसिंह रूपाच्याकडे पाहिल्याच्या नंतर सगळ्या देवाने दुरून दर्शनात समाधान मानलं, स्तवन केलं, सगळे निघून चाललं. देवाला शांत करायची कोणाची छाती नाही. ब्रह्मदेवाने विचार केला कोणाला सांगावं हे काम? देवाला शांत कोणी करायचं आता? भगवान शांत. इतके रागावले भगवान की कोणत्या देवतेची सुद्धा जवळ जायची छाती नाही. काय करू? ब्रह्मदेवाने विचार केला, व्यवहारात असा एक नियम आहे, बरोबर आहे की सांगा मला, विचार करा, मी नियम सांगतो. ब्रह्मदेवाने विचारात घेतलेला व्यवहारातला नियम असा होता. ब्रह्मदेव विचार करायला लागले की व्यवहारात असा नियम आहे, माणूस कितीही रागावला तरी बायकोला पाहिल्यावर शांत होतो म्हणे. बरोबर आहे का? अनुभवाचा आहे की नाही नियम? सांगा. आमचे गुरुजी त्याला उदाहरण सांगत होते, विंचू कितीही तोऱ्यात चालला तरी पाळीला पाहिल्याबरोबर नांगी टाकतो म्हणे. बरोबर आहे का? विंचू किती तोऱ्यात चालला तरी पाळीला पाहिल्याबरोबर नांगी टाकतो. तसं माणूस कितीही रागावलेला असला तरी घरच्या जगदंबेला पाहिल्याबरोबर नांगी टाकतो, शांत होतो. आज साक्षात दर्शन झालं देवतेचं, मग शांत आहे. असं होतं की नाही? हा व्यावहारिक नियम ब्रह्मदेवानी लक्षात घेतला. म्हणे ब्रह्मदेवाने विचार केला की आईसाहेबाला जाऊन विनंती करू लक्ष्मी मातेला, देव रागावले शांत करायला येता का म्हणून. जाऊन आईसाहेबाचे चरण धरले आणि सांगितलं म्हणे आईसाहेब काय देवाने नवीन अवतार धारण केला, कोणतं रूप घेतलं? नरसिंह रूप घेतलं देवाने. ठीक आहे, कुठे भगवान? हिरण्यकश्यपूच्या दरबारात सभेमध्ये तिथं. बरं, मग म्हणणं काय? नाही म्हणे देव रागावले फार, देवाला शांत करायला आपण यावं अशी आमची इच्छा आहे, तुम्ही येता का? लक्ष्मी मातेने सांगितलं ठीक आहे म्हणे, आमचेच यजमान आहेत, आमचेच पतिदेव, येते म्हणे.
येते देवाला शांत करायला. पण नवीन अवतार म्हणताना मग देवाला औक्षण वगैरे काहीतरी करू ना. मग त्या औक्षणाचं ताट वगैरे सिद्ध झालं. त्या हातात घेऊन लक्ष्मी माता निघाली. ब्रह्मदेवाला सांगितलं त्याने, मला ते काही हिरण्यकश्यपूची सभा माहिती नाही, तुम्ही पुढं पुढे चलून मला मार्गदर्शन करा, वाटाडे व्हा माझे. ब्रह्मदेवाने सांगितलं काही हरकत नाही. ब्रह्मदेव पुढं, लक्ष्मी माता मागं. असं चालत चालत त्या हिरण्यकश्यपूच्या सभेपर्यंत आल्यानंतर त्या दरबाराच्या दारात ब्रह्मदेव उभे राहिले. आईसाहेबांना विचारलं, काय थांबलात का ब्रह्मदेवा? नाही म्हणे आईसाहेब, इथून मला पुढे जाता येत नाही. मग मी पुढे होते म्हणे. ठीक आहे. आणि तुम्ही? ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही पुढे, मी माग सुद्धा नाही का? तिथे यायची छातीच नाही ना आपली. मग काय करता, इथं दारातच उभा राहतो, तुम्हाला फक्त भगवान दाखवतो. त्यांना दाखवल्यानंतर जवळ जा, ओवाळा, शांत करा, ते सगळं काम तुमचं म्हणा. आई साहेबांना विचारलं, ठीक आहे ब्रह्मदेवा दाखवा तरी. ब्रह्मदेवाने दुरून दाखवलं. भगवान रागारुद्र अवस्थेमध्ये फिरत असलेले पाहिले की अकराळ विक्राळ नरसिंह गुर 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 गर्जना भगवंताची चाललेली. आणि अशा अवस्थेत ते देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी मातेला सुद्धा भयकंप निर्माण झाला. आणि लक्ष्मीने सांगितलं म्हणे, नाही म्हणे बाबा, तुम्ही हे आमचे पतिदेव म्हणता, पण हे आमचे नाहीतच म्हणे. आमचे पतिदेव हे नाहीतच. आणि लक्ष्मी मातेची अशी अवस्था झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने विचार केला, काय करू काय करू, देवाला शांत कसा करायचा. आणि मग शेवटी विचार आला की म्हणे, बाबा भगवंताला भक्ताचं प्रेम विलक्षण असतं, बायकोच्या पेक्षा सुद्धा अधिक प्रेम भगवंताचं कुठं असेल तर भक्ताच्या ठिकाणी. मग ज्या प्रल्हादासाठी देवाने हे रूप प्रगट केलंय, त्या प्रल्हादाला एकदा देवाकडे पाठवून शांत करायचा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला. विचारलं ब्रह्मदेवाने प्रल्हादाला, 5-6 वर्षाचं लहानसं पोर जवळ बोलावलं. विचारलं म्हणे, बाळा देव रागावले? होय म्हणे. त्या देवाला शांत करायला जायची तुझी तयारी आहे? प्रल्हादानं सांगितलं, माझा प्रभू आहे, मी ज्याचं निरंतर हृदयात ध्यान करतो, मी ज्याच्याविषयी निरंतर प्रेमलक्षणावृत्ती बाळगून आहे, तो परमात्मा माझ्याविषयी प्रेम लक्षणावृत्तीच बाळगून असणार म्हणे. त्याच्याजवळ जाण्यात मला भय संकोच नाही, मी जाईन मी जाईन. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे जा बाळा, तू जवळ गेलास तर भगवान शांत होण्याची शक्यता, अन्यथा नाही. मग भगवान त्याच्या जवळ प्रल्हाद आले. देवाच्या चरणाला त्याने साष्टांग दंडवत घातला. आणि पायाला काय लागलं म्हणून भगवंताने त्या प्रल्हादाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा प्रल्हाद दिसल्याबरोबर भगवान एकदम शांत 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 झाले. परमात्म्याने प्रल्हादाला उचलला, मांडीवर घेतला, त्या सिंहासनावर जाऊन बसले. त्याचं मुख कुरवाळलं. भगवंताने त्याच्या डोक्यावर हात फिरवला, मस्तकाचं अवघ्राण केलं. आणि प्रल्हादाला भगवान बोलायला लागले, प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतोहंते सुरोत्तम. मी तुझ्यावर प्रसन्न आहे बाबा. तुझ्या मनामध्ये काही मागायचं असेल तर माग, माझा मुद्दा इथून पुढे आहे बरं का. त्या प्रल्हादाला भगवान काहीतरी माग म्हणत होते. आणि प्रल्हादाने देवाला काय सांगितलं, भागवतातलं थोडंसं चिंतन बारकाईने जर आपण पाहिलं तर देवाचा आणि प्रल्हादाचा मोठा संवाद आहे. प्रल्हादाने अनेक कारण दाखवून देवाला मला तुमच्याजवळ काही मागायचं नाही हे सुचवलंय, सांगितलंय. पण प्रल्हादाला पुन्हा पुन्हा भगवान म्हणत होते, काही माग काही माग काही माग. भगवंताने सांगितलं, काय मागायचं ते माग म्हणे. काम पूर्वस्म्यहम दृणाम, तुला जे मागायचं ते माग. जीवाच्या कामना पूर्ण करणारा मी देव आहे, काम पूरक मी. माग, काय मागतोस माग. प्रल्हादाने सांगितलं देवाने, मला मागायचं नाही. का मागायचं नाही? माग म्हणे प्रल्हादा, तुझ्या भक्तीचं ओझं माझ्यावर आहे, काहीतरी माग. आता तिथं प्रल्हादाने सांगितलं, विचार केला, मी नको म्हणतो तरी हा माग म्हणतोय. मग प्रल्हादाने देवाला सांगितलं, म्हणे देवा तुमची भक्ती करायची, भक्तीच्या बदल्यात तुमच्याजवळ काहीतरी मागायचं. हे भक्ती देणं काहीतरी मागून घेणं म्हणजे लेनदेन झालं म्हणे. आणि लेनदेन करणारा व्यापारी असतो तो भक्त नाही, भक्त नसतो. त्याच्यामुळं मला भक्त ठरायचं देवा, मला काही तुमच्याजवळ मागायचं नाही. अनेक पद्धतीने त्याला देवाला सांगितलं. देवाला तो बोलायला लागला, देवा तुम्ही मला माग माग म्हणता, ऐका. देवाला तो प्रल्हाद बोलायला लागला, देवा भक्ताच्या अंतःकरणातली कामना वाढवणं त्याला दुःख सागरात लोटणं आहे. मग भक्ताच्या हृदयातली कामना कमी करून त्याला सुखी करणं हे तुम्ही भज्य असल्यामुळे आमच्या संबंधातले कार्य समजता का? आमचे आराध्य असलेले तुम्ही, आम्ही तुमची आराधना करायची आणि तुम्ही आमच्या अंतःकरणातली कामना वाढवून आम्हाला दुःख सागरात लोटायचं. काय योग्य देवा, विचार करा. भक्ताच्या हृदयातली कामना वाढवण्यातून त्याला दुःख जर प्राप्त होत असेल तसं करणं उचित नाही. म्हणून मला मागायला सांगू नका, मला मागायचं नाही, मला मागायचं नाही, मला मागायचं नाही. अनेक पद्धतीनं प्रल्हादाने देवाला सांगितलं, देवा मला मागायचं नाही. पण परत परमात्मा म्हणत राहिले, माग प्रल्हादा, माग माग, काहीतरी माग, काहीतरी माग. शेवटी प्रल्हादाने विचार केला, आपण इतके युक्तिवाद, इतके तर्क सांगून, इतक्या कारणाने मला मागायचं नाही हे देवाला सुचवत आहोत, तरी परमात्मा माग माग मागच म्हणतो. याचा अर्थ माझ्या अंतःकरणात कुठेतरी एखादी सुप्त मागण्याची इच्छा राहून गेली की काय, असं प्रल्हादाला वाटलं. आणि प्रल्हादाने देवाला सांगितलं, म्हणजे देवा देणार आहात तुम्ही मला? होय. मी मागेन ते द्यायची इच्छा आहे? होय. मी जे मागितलं ते द्या? हो. मी मागितलेलं कितीही कठीण असलं तरी देण्याची तयारी आहे देवा? हो. मग देवा एक काम करा, कामानां हृदय संरोहम,
भवतस्तु वृणीवरम, याच्या पुढे माझ्या हृदयामध्ये मागायची इच्छाच होणं हेच मला दान द्या. काय द्यावं देवानं, चतुरात शिरोमणी, पण चालत नाही काही भक्ता पुढे. ते सगळं बाधित होतं, चातुर्य त्याचं, सर्वज्ञता बाधित होते भगवंताची भक्ता पुढं. असा परमात्मा माग माग म्हणत असताना प्रल्हादाने जसं भगवंताला काही मागितलं ना, हे प्रल्हादाचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा आणि असंच चरित्र तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर आणा. प्रल्हादाने भक्ती केली, तुकाराम महाराजांनी केली. प्रल्हादाने भक्ती केल्याच्या नंतर परमात्मा त्याला प्रसन्न झाले, तुकाराम महाराजांना प्रसन्न केले आहे. प्रल्हादाला भगवंताने प्रसन्न झाल्यावर मागायला सांगितलं, तुकाराम महाराजांना मागायला सांगतो की नाही देव, म्हणसी काही मागा हेचले का पांडव, हे म्हणसी म्हणजे देवा तू काही मागा म्हणत असशील तर, हे शब्द काय सुचवतात, देव त्यांना मागा म्हणून पाठीमागे लागलाय. आणि देव पाठीमागे लागलेला असताना सुद्धा प्रल्हाद जसा नको म्हणतो तसे तुकाराम महाराजही नको म्हणणारे आहेत. पण प्रल्हादाला जसा देव पुन्हा पुन्हा माग म्हणतो, तुकाराम महाराजाला सुद्धा पुन्हा पुन्हा माग म्हणतो. तुकाराम हे प्रल्हादाने जसं देवाला शेवटी माझ्या अंतःकरणात मागायची इच्छा होऊ नये असं मागणं केलं, तसं तुकाराम महाराज हेच मागणं करतात. मागणे ते सरे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे. देवा माझ्या अंतःकरणातलं मागणं सरलं पाहिजे अशी माझी अवस्था करा. कामाना हृदय संग्रहम भवतस्तु वृणीवरम, हे प्रल्हादाचे उद्गार. आणि मागणे ते सरे ऐसे करी देवा, हे तुकाराम महाराजांचे उद्गार. काही बदल ना, आम्हाला मागायचंच नाही, आमच्या हृदयातली मागण्याची कामनाच देवा नाहीशी करून टाका. असंच प्रल्हाद आणि तुकाराम महाराजांसारखे भक्त महात्मे मागतात. म्हणजे मागत नाही हे पहिलं, मागायचं जर झालं तर मागणंच सरलं पाहिजे हे मागणं करतात. हे दुसरं. एवढं सगळं त्यांच्या स्वभावाचं चिंतन केल्यानंतर, सर्वश्रेष्ठ तत्वाचं समर्पण केल्यानंतर हे काही मागत नाहीत हा संतांचा स्वभाव पाहिल्यानंतर तुकाराम महाराज देवाला काही मागायला लागले तर नवल वाटेल त्याने बोला, नवल वाटतं. जे मागत नाहीत ते मागायला लागले, ज्यांनी मागणं सरलं पाहिजे असं मागणं केलंय ते सुद्धा मागायला लागले. जे तत्वसमर्पण, सर्वश्रेष्ठ तत्वसमर्पणानंतर सुद्धा काही मागत नाहीत अशा वृत्तीचे, बरं पूर्वाचार्याची सुद्धा महाराजांनी सांगितलं रीत अशीच आहे बरं का. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमच्या भक्तीच्या दृष्टीने असलेल्या प्रल्हाद आणि वाडवडिलांची रीत अशी आहे की भक्ती करायची पण निष्काम भावानं, देवाच्या चरणाला काही मागायचं नाही असं आमचं ठरलेलं आहे. आणि ती वाडवडिलांची रीत मी जाणणारा माणूस आहे, त्याच्यामुळे देवा मी तुमच्या चरणाला काही 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 मागणार नाही असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. मग जे मागणार नाही म्हणतात, ज्यांचा न मागण्याचा स्वभाव आहे, ज्यांची न मागण्याची वाडवडिलापासूनची रीत आहे, जे सर्वस्व समर्पण केल्याच्या नंतर सुद्धा काही मागत नाहीत, अशांच्या जातीतले ते तुकाराम महाराज भगवंताच्या जवळ जेव्हा मागतात त्यावेळेला आपल्याला नवल वाटतं. मागू नाही म्हणणारे मागतात, काय हे मागतात हे खरं का मागत नाहीत हे खरं. मग तुकाराम महाराजांचं मागणं सत्य मानायचं की न मागणं खरं मानायचं, काय त्याच्यामध्ये तथ्य काय मानायचं याचा जर विचार केला तर 2-3 पद्धतीने याची संगती मी नेहमी सांगतो. एक आहे संत महात्मे मागतात हेही खरं आणि संत मागत नाहीत हेही खरं. कसं काय, हे एकच परस्पर विरुद्ध असलेल्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट खरी असेल की नाही, मागणं तरी खरं असेल, न मागणं तरी खरं असेल. मागणं तरी योग्य असेल, न मागणं तरी योग्य असेल. पण तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण विचार केला, दोन्ही ठिकाणी युक्तताच योग्यताच आपल्याला बाहेर सापडते. काय आहे, तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे मागत नाहीत, संसार आपलं काही मागत नाही. तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे मागतात, परमार्थातलं सर्व काही मागतात. हे एक उत्तर त्याला आपल्याला देता येत. दुसरं उत्तर असं आहे, संत महात्म्यांनी मागितलं नाही, स्वार्थाकरता मागितलं नाही. संतांनी मागितलं परमार्थाकरता, परार्थाकरता, जगाकरता सर्वस्व मागणी संतांनी केली असे चिंतन आपल्याला करता येते. किंवा संत महात्मे जगाकरता मागतात, संत महात्मे परमार्थाकरता मागतात, हे सुद्धा मागणं त्यांची अपूर्णता सिद्ध करणार आहे असं जर वाटलं तर माझं तिसरं उत्तर असं आहे, संत महात्मे मागत नाहीत हेच खरं आहे. मग संतांच्या मागणीपर वचनाचा अर्थ काय लावायचा, परमात्मा प्रसन्न झाला तर देवाजवळ कसं मागावं हे आपल्याला कळणार नाही, म्हणून त्याचं शिक्षण देण्याकरता मागण्याचा अभिनय करून दाखवलाय. मागून दाखवले, मागणं नाही मागून दाखवणं. मागणं वेगळं आणि मागून दाखवणं वेगळं आहे की नाही. मागण्यामध्ये अपूर्णता सिद्ध होईल पण मागून दाखवण्यामध्ये अपूर्णता सिद्ध होते का, सिद्ध होत नाही. भगवान जर तुम्हाला आम्हाला प्रसन्न झाला, परमात्मा जर तुमच्या आमच्या समोर प्रगट झाला आणि काहीतरी माग म्हणायला लागला तर भलतं संत देवाला काहीतरी मागण्यापेक्षा हे असं मागून बसा, असं मागणं करा, हे आपल्याला शिकवण्याकरता तुकाराम महाराजांनी जर मागणं करून दाखवलं आहे असं जर म्हणलं तर संगती चांगली लागते. आणि असं मागणं करणं, संतांचं मागणं करणं म्हणजे मागून दाखवणं आहे. असे मागून दाखवण्याची मागणी पर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग आहे. त्याचा विचार करत असताना हा अभंग आपल्या डोळ्यासमोर येतो. या अभंगात तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ
मागणी केली. आणि ही मागणी करत असताना एक दोन मागण्या नाहीत महाराज. काय आहे, मागणी पर अभंगाचा विचार जर आपण केला तर काही मागणी पर अभंग असेल ते त्याच्यामध्ये एखादा विषय मागितलेला, काही अभंग असेल त्याच्यामध्ये अनेक विषय मागितलेले. या अभंगाचा विचार जर केला आपण, बरं का, एक उदाहरणाने तुम्हाला सांगतो. एकच वस्तू मागणारा अभंग. उदाहरण जर त्याच्याकरता द्यायचं झालं, ठाकरसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा काय द्यावं प्रेम भातुके पाठवा. बस संपलं. या प्रेम तत्वाच्या शिवाय दुसरी मागणी त्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही. सापडते का? बघा तुम्ही सगळा अभंग बघा, त्या अभंगामध्ये एक प्रेमाची मागणी केली, एक वस्तूची मागणी. आणि काही अभंग मात्र अनेक वस्तूंची मागणी करणारे आपल्याला पाहायला सापडतात. या अभंगात 5 मागण्या. 5 मागण्या कोणत्या कोणत्या 5 मागण्या एक क्रमाने गणना करून ठेवा. विचार आपल्याला क्रमाक्रमाने करायचा आहे म्हणून क्रमाने 5 मागण्याची गणना करून ठेवा. पहिली मागणी तुकाराम महाराजांची आहे, राहो भाव तुझ्या पायी. देवा तुझ्या चरणी आमचा भाव राहायला पाहिजे. दुसरी मागणी कोणती आहे? तुकाराम महाराजांनी दुसरी मागणी केली, नको देऊ वर्म चुकू मना. परमार्थाचं वर्म मनाला चुकू देऊ नको देवा. तिसरं मागणं कोणतं? न घडो आळस चिंतनाचा. देवा तुझ्या चिंतनाचा आम्हाला आळस घडू देऊ नको. हे तिसरं मागणं आहे. आवडीसी थार देई पायी. देवा आमच्या आवडीला अधिष्ठान तुझे चरण कमलच असले पाहिजे. आमच्या आवडीला जागा तुझ्या चरणाजवळच दे. हे चौथं मागणं आहे. आणि नको देऊ काळा हाती. देवा आम्हाला काळाच्या हाती देऊ नको, तू तुझ्या हाती धर. हातीचे न संडावे देवे शरण आलो जीवे भावे. आपुले ऐसे म्हणावे करीतो जीवे निंबडवण. इथं हातीचे न संडावे देवे. आम्हाला देवाने आपल्या हातात धरावं, दुसऱ्याच्या हातात देऊ नये, काळाच्या हातात देऊन आमचं वाटोळं देवाने करू नये. हे मागणं तुकाराम महाराजांचे. किती मागण्या झाल्या? 5 झाल्या ना. अशा एकंदर 5 मागण्याचा विचार महाराजांनी इथं प्रस्तुत केलेला आहे. सगळ्याच्या सगळ्या मागण्या महत्वाच्या आहेत. एका मागणीच्या संबंधानं थोडासा विचार करणं आपल्याला कर्म प्राप्त आहे. तो वारीच्या निमित्तानं 2-3 दिवसात आपण पाहू. आज आपली इथं वेळ संपल्यामुळे आपण इथं थांबणार आहोत. महाराजांनी केलेली मागणी भावाची मागणी आहे. भाव म्हणजे भक्ती प्रेम आहे. भाव म्हणजे श्रद्धा आहे. परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात अलोट श्रद्धा भाव आणि अलोट भक्तिभाव निर्माण व्हावा. हे त्या देवाच्या चरणाला वारीच्या निमित्तानं, एकादशीच्या पर्व काळाच्या निमित्तानं आपण तुकाराम महाराजांच्या शब्दात मागू. आला भागासी तो करी व्यवसाव करी राहो भाव तुझ्या पायी. राहिलेलं चिंतन उद्या राहो. कुंडलिक वरदा सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु हरि महाराज की जय.